बघा हे आकाशातले ढग किती पांढरे शुभ्र, जणू काय कुठेतरी परदेशामध्ये एखाद्या सिनेमाच्या शूटिंगसाठीच आलो की काय असं भास होतो. मागच्या साईडला तर किती सुंदरच वाटतंय. आता आपण भेटतोय आमचा जो पूर्ण ग्रुप आहे त्या ग्रुपमधील काही मेंबरला. डू नॉट लिटर अशी ते पाटी लिहिलेली आहे. घाण वगैरे काही टाकू नका. आणि अतिशय स्वच्छ अशी ही बाग दिसते. कुठलाही पर्यटक असं कुठेही घाण टाकत नाही, टाकताना दिसत नाही. पण याच्यावर जे काही त्या झाडांवर पाणी चमकतंय ते पाणी तर अक्षरशः मोती वाटत आहेत. हे चिनारचं झाड आहे पाठीमागे. हे बघा झाडाचा हा जो बुंदा आहे हा चिनार झाडाचा बुंदा आहे आणि तो अतिशय मस्त दिसतोय. आता मी असं गळ्यात हात घालून त्या गार्डनमध्ये काय लवबर्ड्स म्हणते ना, तर मला मी दिसतच नाही. असं चाललेलो आहे. हे जे असे भले मोठे वृक्ष दिसत आहेत हे चिनारचे महाकाय असे वृक्ष आहेत. हे समोर दिसतात हे पण चिनारचे वृक्ष आहेत. आणि याच्या बाजूला हे जे काही पिवळी झाडं आहेत ती तर अतिशय सुंदरच दिसत आहेत. आणि आकाशामध्ये वरती घार नावाचा किंवा कावळा नावाचा पक्षी आहे तो असा घिरट्या घालताना दिसतोय स्वच्छ शुभ्र पांढऱ्या आकाशामध्ये. वा सुंदर. आता नीलम त्या पिवळ्या बॅकग्राऊंडला उभी राहिलेली आहे. या गार्डनमध्ये साधारणतः एक 20-25 असे पार्ट आहेत छोटे छोटे. आणि प्रत्येक पार्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेला दिसतोय आपल्याला. या शालिमार गार्डनमध्ये सकाळी सकाळीच अगदी सूर्यप्रकाशाची सुंदर अशी किरणं या गार्डनमध्ये पडलेली आहेत. आणि सकाळचं जे कोवळं ऊन या पिवळ्या रंगाच्या फुलांच्या किंवा झाडांच्या बाजूला चालून नीलम अगदी छानपैकी घेत आहे. हे बघा हे किती सुंदर असं त्या झाडाला आकार दिलेला आहे. मित्रहो, पुढील भाग पुढच्या रविवारी पाहायला विसरू नका.